हा गुडघा दुखतो ना? हा. आणि किती दिवसापासून हे 15 दिवसापासून जास्त फोडतं? हा हे सगळं हा लय दुखते. तुमचा गुडघा ओके हा पण सिर मध्ये सिर ऐकून घ्या ना. हा गुडघा ओके पण गुडघ्याला रक्त पुरवठा करणारी जी नस आहे तीच बंद आहे. नस का? हा म्हणून तुमचा गुडघा नाही दुखत, तुमचं कमरापासून पूर्ण खाली तळपायापर्यंत पाय दुखतो. म्हणून कमरापासून डावा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, गळ लागते, मुंग्या. आता जेव्हा ती नस चालू होईल त्याच्यानंतरच गुडघ्याला रक्त पुरवठा होईल, त्याच्यानंतर गुडघा बरा. तुम्ही कितीही आत्मऱ्यापर्यंत जरी गुडघ्यावरती इलाज करत बसले, ट्रीटमेंट घेत बसले, गुडघा बरा होणार नाही. तुम्ही आजपर्यंत डॉक्टरला गुडघाच दाखवताय? एकदाच केलं दवाखाना, ते तिकडेच केलं गंगापूरला. सर पेशंटला भेटायचं. वरती पूर्ण पालथं दुख. बस जिडं दुखलं तिडं सांगा मला. इथं दुखलं? इथं जेव्हा इथं दुखतंय इथं दुखत तुमच्या कमरामध्ये इथं 4थ्या आणि 5व्या मध्ये गॅप आहे. हा आता या ठिकाणी गॅप पडून तुम्हाला झाले कमीत कमी 5 वर्ष. आणि इथून जसं जसं रक्तपुरवठा पायाला इथपर्यंत होत नाही, महिना दुखते. म्हणून कमरापासून डावा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, मुंगी. आता तुम्ही बसले गुडघा धरून, गुडघ्यावरती किती इलाज केला तर उपयोग नाही. याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कमी होईल. जसे जसे नस चालू होईल, रक्तपुरवठा गुडघ्याला होईल, ते क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आणि आपण गुडघा पण बरा करणार, कमराचं गॅप क्लिअर करणार, नस पण चालू करणार. आणि मरेपर्यंत जरी गुडघ्यावरती इलाज करत बसले तर ही नस जरी चालू झाली फरक पडणार नाही. ठीक आहे. माझ्याकडे तो लगेच करायचं कराशिवाय 10 दिवस कंटिन्यू करायचं आहे. उठा पायकडे डोकं तिकडे उठा उठा. सर्व झोपवता. हा गुडघा ना डोकं इकडे का ना पाय इकडे का. सर्व झोपव. याला आजपासून मांडी घालणं, गुडघ्यावर बसणं बंद. 3 महिने. 15 किलोची पुढे वाकून काम, वजन उचलणं, वाकून काम करणं बंद. हां आंबट वाटतं ते खाऊ नका, चहा वगैरे असं पिऊ नका. घरी टॉयलेट कोपडी का साधं आहे? चालणार नाही 3 महिने. एक तर खुर्ची वापरा, नाही तर कपोड टॉयलेट वापरा. थोडे दिवस मांडी घालणं, गुडघ्या बसणं टाळा. खाणं झोपा माझ्याकडे का पुन्हा करायचं. सर्व झोपा.